गुड मॉर्निंग गाईस, गुड आफ्टरनून गाईस, आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईस. मी आता दूध मांडलं होतं आणि दुधाचं बिस्किट खाल्लं आहे गोरस पाक. आणि त्यानंतर आता मी करणार आहे काय करणार, घरचे कामं करणार. अजून काय करणार, फरशा वगैरे पुसून घेतो गाईस. मी कालच प्लॅन होतं माझं पुसायचं, पण पावसामुळे काही झालंच नाही आणि लेट पण झालं मला घरी यायला. तर मी कामं करून घेतो गाईस. दुपारी पूर्ण कामं झाले, त्यानंतर मी झोपलो, आराम करत होतो गाईस. आणि मी आता उठलो 7:30 वाजता. कामं करून दमलो होतो, मग डायरेक्ट झोपलो. मग मी असंच फोन बघत होतो आणि फोन बघत बघत झोपून गेलो. मग उठलो, त्यानंतर आंघोळी केली गाईस मी. आणि आता लागली आहे भूक. दुपारी लागली होती भूक, मी वडापाव खाल्ला होता. मी वडापाव घ्यायसाठी गेलो होतो, वडापाव खाल्ला आणि परत झोपलो. आता गाईस रोहिणी बोलली की काहीतरी बाहेरून घेऊन ये. म्हटलं काहीतरी असं बोलू नको, म्हणते संडे आहे. माझी इच्छा होती काहीतरी बनवायची, मग मला पण वाटलं की चला आता बाहेरूनच काहीतरी आणू. तर मी आता बिर्याणी घेऊन येतो गाईस. चला जातो, घेऊन येतो. बिर्याणी आणली आहे, सो आता मी जेवण करतो. सो गाईस बिर्याणी आणली आहे, सो आता मी जेवण करतो. खूप भूक लागली आहे. फक्त मॉर्निंगला मी गोरसपाक बिस्किट आणि दूध पिलं होतं. त्यानंतर मग फक्त वडापाव घालतो होता. माझा आराम झाला आणि काम झालं जास्त करत. मस्त आहे बिर्याणी. चला काही जेवण करतो, मग भेटतो मला मी. ठीक गाईस, चला आता आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. तर उद्या परत ऑफिसला जायचं आहे गाईस. चला उद्याचा मंडे, परत 9 to 6 परत आपली जॉब चालू. सो मित्रांनो बाय. झोप लागली आहे गाईस. आता दुपारी झोपलं आणि परत झोप लागली आहे. कूलर लावलं बघा. मस्त झोपतो मी. चला गुड नाईट, बाय.